अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे। भुसावळ ते वाशिम जाणाऱ्या एका खासगी बसचा अपघात झाला आहे। वाशिम येथील भाविकांची ही खासगी बस असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। वाशिमच्या परतीच्या प्रवासासाठी ही बस निघाली होती। बाळापूर शहराजवळील भिकुंड नदीजवळ अचानक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस भिकुंड नदीत पलटी झाली। या बसमध्ये एकूण 49 प्रवासी प्रवास करीत होते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे। बाळापूर पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू असून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे। सदर अपघातामध्ये जीवितहानी झाली नसून या पुलावर कठडे नसल्यामुळे अपघात झाला असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। विठ्ठलराव गुलाबराव सरने। हा, आपण कुठून आले होते? आम्ही भागवताला गेलो होतो अयोध्येला। हा हा आणि तिथून तुळशी एक्सप्रेसना काल दुपारी निघालो तिथून। हा हा आज तुळशी एक्सप्रेसनं भुसावळला उतरलो 3ला। हा हा आणि वाशिमवरून गाड्या आल्या एक्सप्रेस मुरुडेश्वर कंपनीच्या। हा हा आणि त्या गाडीनं आता वाशिमला चाललो होतो। तर आता हे बाळापूरला इथे पुलावर गाडी आमची ते ड्रायव्हरनं काय त्याची चूक झाली, छोट्या पुलातून गाडी खाली पडली आणि सर्व लोक त्याच्यामध्ये दबले। किती लोक होते त्यामध्ये? त्याच्यामध्ये 50 सर्व सुखरूप बाहेर निघाले? हो, बाजूच्या लोकांनी काढले, काच फोडले आणि त्याच्यातून प्रत्येक बाहेर काढले। सुखरूप निघाले लोक, पण थोड्याफार जखमा झालेल्या आहे।